नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन ट्रेडसोबत मी आलेलो आहे आणि आजचा हा ट्रेड थोडासा मी एक्सप्लेन करतो। आजची बघा तारीख आहे 5 शुक्रवार पुन्हा, आणि शुक्रवारी जनरली मी ट्रेडिंग करत नाही, पण तरीसुद्धा एक एंट्री मला शानदार मिळाली, त्यानुसार मी ट्रेड घेतला। सिंपल लॉजिक होतं ट्रेडचं, मार्केट हायर हायचं स्ट्रक्चर बनवत होतं आणि तिथून एक बाय साईडचा मी इथे ट्रेड पंच केला होता आणि हा ॲक्च्युअलमध्ये ट्रेड मी सध्या हा ट्रेड रनिंग आहे आणि तसंच हा ॲक्च्युअलमध्ये ट्रेड आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी इथे जवळपास तुम्ही बघू शकता हा ट्रेड मी टाकलेला होता। ठीक आहे, 1 वाजताच्या दरम्यान हा ट्रेड मी टेलिग्राम चॅनलला अपलोड केला होता ट्रेड घेण्याच्या वेळेस, आणि आत्ता सध्या वाजत आहे 3:30। ओके, 3:30 सध्या वाजत आहे आणि 1 वाजेपासून ते 3:30 वाजेपर्यंत सध्या हा ट्रेड चालू आहे। 1:2चं टार्गेट आपण इथं ठेवलं होतं आणि इतका हा ट्रेड स्लो चालला की मला शेवटी नाईलाजाने 70 पिप्सवरती माझा हा ट्रेड क्लोज करावा लागला, कारण खूप वेळ झाला होता, टार्गेट काही हिट होत नव्हता आणि एस एल पण हिट होत नव्हतं। तुम्ही बघू शकता इतका वेळ 3-3.5 तास होऊनही इथे एस एल हिट झालेला नाही आहे आणि टार्गेट एकदम सिंपल आहे। गोल्डचं चार्ट आहे, बघू शकता 5 मिनटाचा टाईम फ्रेम आहे। हायर हायचं फॉर्मेशन होतं, त्याच्यानंतर एक प्रॉपर जो प्रिवियस सपोर्ट होता, प्रिवियस सपोर्टच्या जस्ट क्लोजिंगला मी इथे ट्रेड पंच केलेला बायमध्ये। ओके, आणि एक सिंपल टार्गेट ठेवलं होतं लिक्विडिटी एरिया, हा बघू शकता हे 2 लिक्विडिटी एरियाज आहे इथे, आणि ह्या 2 लिक्विडिटी एरियाचे टार्गेट होते ते इथे आपण 1:2चा एक रेशो इथे ठेवला होता। पण ज्या हिशोबाने हा ट्रेड चालला जवळपास 3-3.5 तास, आताही रनिंगच आहे ट्रेड आणि अजूनही एस एल हिट झाला नाही आहे, पण तो ट्रेड इतका स्लो चालला की टार्गेट हिट व्हायला इतका वेळ लागला। शेवटी मी 70 पिप्सवरती इथे आपला 70-60 पिप्स या जवळपास इथे मी आपला ट्रेड हा क्लोज केलेला आहे। सो अशा प्रकारचे हे लॉजिक्स आहेत आणि एस एल आणि टी पीसाठी आपण कितीपर्यंत थांबवू शकतो है ना, हे पेशन्स आहे। एवढं पेशन्स जर आपण ठेवू शकत असेल तरच आपण ट्रेडिंगमध्ये ह्या फील्डमध्ये ट्रेडिंगच्या आपण टिकू शकतो। ओके, सो थँक्यू व्हेरी मच, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।